कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सगरोळी येथील संजीवनी आरोग्य मंदिर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। या शिबिरात पुरुष 76, महिला 14, पती पत्नी जोडपे 6 असे एकूण 90 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। यात महिलांचाही समावेश होता। या उपक्रमासाठी गोलवरकर गुरुजी ब्लड बँकेचे नांदेड यांचं सहकार्य लाभले असून संस्थेच्या विविध भागातील कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। रक्तदानाच्या एका थेंबातून एखाद्याला नवजीवन मिळू शकते, एखाद्याचा जीव वाचू शकतो, हे सर्वश्रेष्ठ दान आहे। या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदात्यांचे रक्तदान करताना तरुणांच्या मनात भीती असते, ती भीती अशा शिबिरातून नाहीशी होते। तसेच नियमित रक्तदानामुळे रक्तदान, हृदयविकार व कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते। तसेच शिबिरात नवनवीन रक्तनिर्मितीला चालना मिळते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। त्यामुळे नागरिकांच्या रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून या राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमात तरुण व महिलांनी सहभागी होऊन पुढे यावे, अशी भावना संस्थेचे सचिव तथा डॉक्टर जयंत जकाते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली। या शिबिरासाठी डॉक्टर विजय तुंबावाल, डॉक्टर नौशादा मुल्ला, सहकारी सूर्यकांत बोगबोडे, वाघायची माचापुरे, मेघा वाघमारे, रमेश बत्तलवार, प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी येथील डॉक्टर प्रतीक्षा कुंजप्पार व त्यांच्या सहकारी भाग्यशीला माने यांनी विशेष परिश्रम घेतले। वृक्षदिंडी आणि तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं होतं। शहरी भागातून आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यातून विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे संदेश दिले। पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपणाविषयी संदेश दिले, वृक्षांचे महत्त्व सांगितले आणि त्यानुसार शहरातून रॅली आम्ही काढलेली।